हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कॅनवा एआयचा वापर करून कलरिंग पेज कसा क्रिएट करायचा हे बघणार आहोत. सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. जेव्हा आपण कॅनवा ओपन करतो तेव्हा जो काही आपला होम पेज असतो, जो इंटरफेस येतो, त्याच्यावर साईडला इथे कॅनवा एआय हा जो ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. देन इथे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही प्रॉम्प्ट द्यायचा आहे तो इथे लिहायचा आहे. जनरली जेव्हा आपण कलरिंग पेज किंवा टेम्पलेट क्रिएट करतो तेव्हा आपण प्रत्येक एलिमेंट त्या डिझाईनमध्ये ॲड करत असतो. पण इथे आपल्याला एआय सगळ्या गोष्टी ॲड करून देणार आहे. सो जस्ट आपल्याला जे काही त्या डिझाईनमध्ये हवं आहे ते आपल्याला इथे प्रॉम्प्टिंगमध्ये लिहायचं आहे. तर लेट्स सी. क्रिएट कलरिंग पेज. A girl is running behind the butterfly in the beautiful garden and a bunny is looking at her. So this is our prompt. आपल्याला हे जनरेट करायचं आहे आपल्या डिझाईनमध्ये. सो जे काही आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या इथे इन्क्लूड करायच्या आहेत. त्यानंतर खाली जे ऑप्शन्स आहेत इथे डिझाईन, इमेज, डॉक्युमेंट्स याच्यातून आपल्याला इमेज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर इमेज सिलेक्ट केल्यानंतर स्टाईल हा ऑप्शन येतो. याच्यातून मिनिमलिस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पेजची साईज जी आहे ती डिसाईड करायची आहे. तर 3:4 ही साईज मी घेते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. देन सबमिट केल्यानंतर आपल्याला एआय इथे 4 डिझाईन प्रोव्हाईड करतो. याच्यातून आपल्याला जी डिझाईन आवडलेली असते ती सिलेक्ट करायची. ओके. सो धिस इज फर्स्ट डिझाईन, धिस इज सेकंड वन अँड थर्ड अँड फोर्थ. तर आता याच्यातून डिझाईन कोणती हवी आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ओके. तर ही जी फर्स्ट डिझाईन आहे ही मला वाटते सगळ्यात बेस्ट असेल, कारण आपण कलरिंग पेज क्रिएट करतोय तर इथे कलर करण्यासाठी बरेच ऑप्शन्स आपल्याला मिळतात आणि गोष्टी ह्या सुटसुटीत आहेत. तर कलरिंग करण्यासाठी आय थिंक दिस पेज इज गुड फॉर किड्स. ओके. देन आपल्याला जेव्हा पेज आपण सिलेक्ट करतो तेव्हा आपण एडिटवर जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा तो पेज एडिटरमध्ये ओपन होतो. तर आपल्याला इथे जे जे काही चेंजेस हवे असतील तर ते चेंजेस आपण इथे करू शकतो. जर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं असेल तर टेक्स्ट ॲड करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण इथे एडिट करू शकतो आणि फायनलाइज झाल्यावर आपल्याला अ, हा जो पेज आहे हा पी-एन-जी फॉर्ममध्ये किंवा जर तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल तर तुम्ही पी-डी-एफ प्रिंटमध्ये हा पेज डाउनलोड करू शकताय. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.